तर लेको हे समजून घ्या, ठीक आहे. हे मुख्य परीक्षा पहिला पेपर लेको मग तुम्हाला कंपल्सरी राहणार आहे. हे तिघही पोट्टे पास झालेत. हे एक STI आहे, दोघाले 2 परीक्षा देता येते, एकाले 3 परीक्षा देता येते. ह्या तिघाही पोट्ट्याले मराठी इंग्रजीसाठी एकाच दिवशी बोलावते आणि एकाच दिवशी पेपर राहते. हे समजल्याच्या नंतर आता आपल्याला पाहायचं आहे का हे जे पूर्व परीक्षा आहे हे कशी आहे आणि याच्यासाठी टार्गेट का कसं करायचं. कारण आपल्यापाशी दिवस नाही आहे भाऊ, आणि मोजून दिवस आपल्यापाशी आहे किती, 3 महिने कालखंड समजा आपल्यापाशी. किती महिने आहेत, 3 महिने. आता जे नवीन पोट्टे आहे, ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो इथं हौशे गौशे नवशे ल येते, बरसात के मेंढक ट्याव 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 कराले. तर हे कुठं स्पर्धेत टिकत नाही. महाराष्ट्रभरात अभ्यास करणारे फक्त पोट्टे किती, तर महाराष्ट्रभरात अभ्यास करणारे फक्त पोट्टे, ठीक आहे, फक्त 10% पोट्टे अभ्यास करते. आता 3 लाख पोट्टे फॉर्म भरण, त्याच्यातले 30,000 पोट्टे अभ्यास करणारे आहे. बस आपली स्पर्धा ह्या 10%सोबतच आहे, हे समजून घ्या. का म्हटलं, आपली स्पर्धा 10% पोट्ट्यातच आहे महाराष्ट्रातल्या. हे हौशे गौशे नवशे ते कसं राहते, बे श्याम्या PSIच्या परीक्षा आल्या बे, चाल ना फॉर्म भरू ना, प्रिन्स नेट कॅफेत जाऊन फॉर्म भरू, असं का. तो सांगते गोम्याला फोन करू, आबे ए रत्न्या चाल ना बे तिकडे बे, PSIची याड आली ना, फॉर्म भरून ले का. चाललं ते रत्न्या त्याच्या मागं, ठीक आहे. तर असे लंडार पोट्टे लय फॉर्म भरते, पण ह्या पोट्ट्याचा निवाडच पडत नाही. अबे लेका अभ्यास करा लागते त्यासाठी, का फुकट होते का बे, फुकट भेटणार आहे का. 2 स्टार, ठीक आहे, टोपी, कमरीले बंदूक, का फुकट चालले तिथं, असं नाही भेटत, ठीक आहे. त्यासाठी मेहनत करा लागते. मग ठीक आहे, जे मेहनत करते, जे रात्रदिवस अभ्यास करून राहिले, तर अभ्यास करा. अभ्यास किती करण्यापेक्षा अभ्यास कसा करावा हे लय महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आता हे जे परीक्षा आहे, ठीक आहे, पूर्व परीक्षा कंबाईनची, ठीक आहे, तर याच्यात फोकस काय विचार करायचं. आता लक्ष द्या, हे जे पूर्व परीक्षा आहे, का म्हणून राहिलो, कंबाईनची पूर्व परीक्षा. ह्या पूर्व परीक्षेत, ठीक आहे, ह्या पूर्व परीक्षेत आपल्याला राहणार का आहे हे समजून घ्या. पहिले पूर्व परीक्षेचा पेपर, ठीक आहे, हे लक्ष द्या रे, पूर्व परीक्षा एकच पेपर राहणार आहे. किती पेपर, एकच, 2 पेपर नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे क्वेश्चन किती, 100 क्वेश्चन. त्याच्यानंतर महत्त्वाचं आपल्याला वेळ किती आहे, 1 तास वेळ आहे भाऊ. ते पेपर कसा सोडवायचा, का सोडवायचा, याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेतला आहे, तो पाहून घ्यायचा, ठीक आहे. मग 100 क्वेश्चन आहे, वेळ 1 तास आहे. आता क्वेश्चन बरोबर आलात मार्क भेटणारच आहे. मार्क 200 आहे, ठीक आहे. मार्क किती आहे, मार्क 200. म्हणजे ईच क्वेश्चन हॅव, ठीक आहे, ईच क्वेश्चन हॅव 2 मार्क्स. आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे रे बाबा. निगेटिव्ह लक्षात ठेव जा डुकरेओ, याले विसर जा नका. निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. जर 4 प्रश्न तुमचे चुकले, किती प्रश्न, 4 प्रश्न तुमचे जर चुकले, ठीक आहे, 4 प्रश्न जर तुमचे चुकले, तर तुम्हाला सांगतो, ठीक आहे, तुमचा भेटलेला याच्यातला एक गायब करते. म्हणून बरोबर सोडवायच्या वेळेस बरोबर सोडवायचं, तर ती सांगीनच. आता आपल्याला याच्यात काय आहे, तर याच्यात आहे भूगोल, ठीक आहे, काय भूगोल. आता ठीक आहे, मी पुस्तके बी सांगणार आहे, हां, भूगोल, ठीक आहे. तर भूगोल रेफर करताना, ठीक आहे, लक्ष द्या, भूगोल रेफर करताना कसं रेफर करायचं हे समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. म्हटलं भूगोलमध्ये याच्यात जगाचा बी भूगोल आहे. कायचा आहे, जगाचा, भारताचा, ठीक आहे, पूर्व परीक्षेले, आणि महाराष्ट्राचा बी आहे. महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्तीत जास्त प्रश्न येते. महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्तीत जास्त प्रश्न येते म्हणलं. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी, ठीक आहे, मार्केटमध्ये 3 पुस्तक आहे. एक खतीफ आहे के सागरचं, एक पुस्तक आहे, ठीक आहे, दीपस्तंभचं कलर एडिशन, चांगलं पुस्तक आहे, ठीक आहे, चांगलं पुस्तक आहे. त्याच्यात 2-3 चुका होत्या, त्याने आता दुरुस्त केल्या, ठीक आहे. पण ते पुस्तक वाचताना एकनाथ पाटलाच्या पुस्तकासोबत टॅली करायचं. एकनाथ पाटलाच्या पुस्तकात चुका कमी आहे ठोकयात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर संख्याच्या बाबतीत तुम्हाला कुठं वाटलं, आणि त्याच्यानंतर एक पुस्तक सौदीचं आहे. व सौदीमध्ये संख्याचा डाटाच खूप आहे, वाचायला पोट्याला बोर वाटते. भूगोलाचा अभ्यास विदाऊट ॲटलास करायचा नाही. ॲटलास, एक ॲटलास, मराठी ॲटलास ऑक्सफर्डचा आणि इंग्लिश ॲटलास बंद्या भारताचा 300 रुपयाचा येते, आणि 300 काही, आणि एक 100 रुपयाचा येते, तो घेऊन घ्यायचा. महाराष्ट्राचा भूगोल, तर तुम्हाला सांगतो सर्वात जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर येते, ठीक आहे. सर्वात जास्त प्रश्न कायच्यावर येते म्हणून राहिलो, महाराष्ट्राच्या भूगोलावर, ठीक आहे. म्हणजे आपला एक टॉपिक झाला भूगोल. का झाला, भूगोल. हे लक्षात ठेवा,
ठीक आहे. मग भूगोलावरचे हे 3 टॉपिक आहे. जगाच्या भूगोलावर प्रश्न येईन किती येईन म्हणता, तर जगाच्या भूगोलावर प्रश्न येते खूप झालं तर 2, ठीक आहे, खूप झालं तर 2. त्याच्यात सूर्यमाला आलं, ठीक आहे, आकाशगंगा ते सगळं त्याच्यानंतर ठीक आहे प्राकृतिक जगाचा भूगोल उगोल सब आलं, त्याच्यात सगळं झालं म्हणलं. पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीचे बाह्यरंग, वातावरणाचे प्रकार, अंतरंग, याच्यात 2 किंवा 3 प्रश्न येते हार्डली. भारताच्या भूगोलावर 4 ते 5 प्रश्न येते, ठीक आहे. मग आता ठीक आहे उरलेले ठीक आहे 8 प्रश्न जवळपास ठीक आहे हे महाराष्ट्राच्या भूगोलावर राहते. म्हणून महाराष्ट्राच्या भूगोलावर फोकस जास्त ठेवायचा. आणि मेन्सले तर पुरा महाराष्ट्राचाच भूगोल राहते, मग जगाचा बी नाही भारताचा बी नाही. म्हणून भूगोलावर फोकस ठेवा. 14 ते 15 मार्क ठीक आहे. कवा तर परीक्षेत 16 मार्काचं सुद्धा भूगोल विचारते. 14, 15, 16. तर हे बरोबर पहा, ठीक आहे. हे महत्त्वाचे टॉपिक आहे, तर ह्या टॉपिकवर फोकस करा. आता तुम्हाला सांगतो जगाचा भूगोल ठीक आहे. एकनाथ पाटलाच्या ठोकळ्यात बी चांगला दिला आहे, त्याच्यातून वाचा. एकनाथ पाटलाचा ठोकळ्यात तुम्ही का करा भाऊ, एव्हरग्रीन आहे. UPSCचे पोटे रिव्हिजनले वाचते बे. आता तुमच्यापाशी वेळ नाही आहे. आता जे पुस्तकं तुम्ही मागच्या काळात वाचले त्याच्यावर रिव्हिजन मारा, ठीक आहे. एकनाथ पाटलाच्या ठोकळ्यातून जगाचा भूगोल करा, भारताचा भूगोल करा. भारताच्या भूगोलासाठी दीपस्तंभचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर ज्ञानदीपचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर त्या पुंगळे सरचं पुस्तक आहे. सर त्याच्यातलं कोणतं एक पुस्तक होतं, ठीक आहे, सौदीचं पुस्तक आहे. सौदीचं पुस्तक एक वेळा वाचून टाका, ठीक आहे. कोणाचं? सौदीचं, ठीक आहे. तर भारताच्या भूगोलासाठी आणि महाराष्ट्राच्या भूगोला वेळ असन तर. पण आता वेळ नाही आपल्यापाशी, तर एकनाथ पाटलाच्या ठोळ्यावर वारंवार रिव्हिजन करा. पण पहिले मोठाले रेफरन्स पुस्तकं वाचायला पाहिजे असं मला वाटते. पण आता जर वाचले नसन, जे नवीन पोट्टे आहे 3-4 महिने अभ्यास झाले पाहिजे. एकनाथ पाटला ठोक्या घोटून टाका ना बे. 3-4 वेळा सुस्तीच नका करू. लय लोक म्हणते एकनाथ पाटलाच्या ठोक्यातून उतरत नाही. अबे उतरते, तुम्ही पहा फक्त, ठीक आहे. प्रश्न आलेले पहा. पण मात्र थोडेसे जे आतमधले प्रश्न आहेत रेफरन्स पुस्तकं वाचले तर ते तुम्हाला लीड देते. मग आता आपल्याला लीड द्यासाठी आता वेळ आहे का तुमच्यापाशी? तुम्हाला लक्ष्मीकांत वाचा म्हणलं तर वाचणं होते का बे? तुमची परीक्षा येऊन जाईल तर तुमचं पुस्तक तिकडं राहीन 1-1.5 महिन्यात वाचायला वेळ लागेल, ठीक आहे. मग एकनाथ पाटला ठोकळ वारंवार रिव्हिजन केली तेव्हा कुठं त्याचा टाईम. पहिले एकनाथ पाटला ठोकळ्या वाचायला 2 महिने, ठीक आहे, वेळ लागते. 2 महिने पहिल्या वाचायला 2 ते 2.5 महिने कालावधी चालला जाते लेखो. त्याच्यातलं इकॉनॉमिक्स नाही वाचायचं ते, ठीक आहे, एकनाथ पाटला ठोक्यातलं, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यातलं विज्ञान नाही वाचायचं. वाचू शकता पण तुम्हाला पहिले त्याच्यासाठी चांगले पुस्तक वाचायला लागेल. विज्ञानासाठी इकॉनॉमिक्स विज्ञान, ठीक आहे, हे वाचायचं नाही. पॉलिटी वाचायचं लागेल तर. पण पॉलिटीसाठी एक वेळ लक्ष्मीकांत आणि त्याच्यानंतर ठीक आहे भगीरथ प्रकाशनचं रंजन कोयंबे सराचं पॉलिटी वाचणं आवश्यक आहे. तर हे भूगोल झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे भूगोल झाल्याच्या नंतर दुसरा टॉपिक आहे. दुसरा टॉपिक पाहू. त्या 3 भूगोल बे, ठीक आहे. मार्क लक्षात ठेव जा. अशा पद्धतीचा आपला सिलेबस राहते. त्याच्यानंतर दुसरा, ठीक आहे, दुसरा आहे राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ठीक आहे. आपल्याला काही बे पाकिस्तान, अमेरिका, चायना गिनाची कॉन्स्टिट्यूशन नाही. इथं आमदार खासदारातला फरक नाही माहीत, डोंबडेवर चालले तिथं, ठीक आहे. तर ह्या जो पेपर आहे पूर्व परीक्षेचा कंबाईनचा आपल्याला हे काढायची आहे. तर राज्यघटनेवर, ठीक आहे, 12-13 प्रश्न येते. मग आता राज्यघटना आहे ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे. तर या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियात, ठीक आहे, एक ग्राम प्रशासन घालून देते, ठीक आहे. ग्रामपंचायतशी संबंधित म्हणजे पंचायत राज व्यवस्था, काय म्हटलं? पंचायत राज व्यवस्था, ठीक आहे, पंचायत राज व्यवस्था, ठीक आहे, याच्यावर प्रश्न येतेच. आणि पंचायत राजवर प्रश्न, ठीक आहे, 3 प्रश्न आली वेळ तर 4 प्रश्न येते. आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियावर राज्यघटनेवर प्रश्न येते जवळपास 10. म्हणजे 13-14 प्रश्न या टॉपिकवर ठरले आहे. यावर्षीच आले ग्रामपंचायतवर. आता कंबाईनले 3 का 4 प्रश्न होते लेको, ठीक आहे. म्हणून राज्यघटना बरोबर करायची. त्याच्यात भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली याच्यावर जास्त फोकस आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, राज्यघटना समितीचे, ठीक आहे, मूलभूत अधिकार, राज्यघटना ते राज्यघटनेत मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, घटना दुरुस्त्या, ठीक आहे, या गोष्टी ज्या आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, लोकसभा, राज्यसभा, त्याचे अधिकार, राष्ट्रपतीचे अधिकार, राज्यपालाचे अधिकार, महाधिवक्ता, महान्यायवादी, याच्यातला फरक, हे सर्व गोष्टीवर प्रश्न विचारते. हे बरोबर करायचं भाऊ, ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ, अबे डुकरेव आमदार खासदारातला फरक नाही माहीत आणि तुम्ही MPSCचा अभ्यास करून राहिले. इथं निवाड पडला पाहिजे, हे बरोबर करायचं, ठीक आहे. राज्यघटना. मग दुसरा विषय जो आहे तो दुसरा, ठीक आहे, 7 टॉपिक येते. किती टॉपिक? 7 टॉपिक. तर हे बरोबर पहा, ठीक आहे. तर
त्याच्यानंतर तिसरा, ठीक आहे, 1 तास वेळ आहे लेको, म्हणजे तुम्हाला फक्त एका प्रश्नाला 36 सेकंद भेटते, हे लक्षात ठेव जा. त्याच्यानंतर सर पॉलिटीसाठी का वाचायचं, तर पॉलिटीसाठी तुम्हाला सांगतो पाया पडून, आता वेळ नाही आहे. माया मताने एक वेळा लक्ष्मीकांत वाचायला पाहिजे, पण ठीक आहे मराठी अनुवाद केला की सागरनं वाचायलाच पाहिजे असं म्हणून राहिलो मी. ठीक आहे, तर ते वाचा. आपलं पॉलिटीचं पुस्तकावर काम चालू आहे, आपलं झालं का आपलं नोट्स टाईप पुस्तक राहील नगदी माल, तर ते वाचा. आणि ते पॉलिटीचं तुम्ही लक्ष्मीकांतचं वाचल्यानंतर एकनाथ पाटलाच्या ठोक्यातून केलं तरी चालते, वारंवार रिव्हिजन. फक्त परीक्षेच्या अगोदर 2 वेळा हायलाईट केलेले पोर्शन वाचून घ्यायचे, जे लक्षात राहत नाही ते नोट्स म्हणून लिहून ठेवायचे, आणि ते वारंवार चिटोरे. ठीक आहे, तुमच्या डोक्यात भूत घुसलं पाहिजे, आणि भूत नुसतं दिवस रात्र PSI STI MPSC, मला आठवण का बाई, मी अभ्यास केला आणि मला आठवण का नाही हो. ठीक आहे, विचार बरोबर मला. ठीक आहे, पॉलिटीचे 2-4 क्वेश्चन. ठीक आहे, वारंवार डोक्यात ठेस. आपल्याला भीती वाटायला पाहिजे लेको, का जर मी PSIची परीक्षा काढू नाही शकलो तर हे ज्या दिवशी फील व्हायला लागन तेव्हा आपण सही मार्गानं आहे, योग्य मार्गानं आहे असं समजाले को. ठीक आहे, ठीक आहे. मी काय म्हणून राहिलो, डोंबड्यो, डोक्यात भूत घुसायला पाहिजे, रात्री 1:30 वाजेपर्यंत झोप नाही लागायला पाहिजे, डोक्यात थेस विचार चालायला पाहिजे, मी पास होईन का, मी एवढा अभ्यास करून तर राहिलो. ठीक आहे, योग्य मार्गाने चला. सगळ्यात पहिले जे पुस्तक वाचले त्याच्यावरच रिव्हिजन मारा, नवीन पुस्तक कोणतेही नका घेऊ, पण पुस्तकं प्रॉपर पाहिजे. क्वेश्चन सेट वाचा. का म्हणून राहिलो मी, लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे जुने क्वेश्चन सेट. जुन्या क्वेश्चन सेटसाठी ठीक आहे सगळ्यात ठीक आहे ब्रँडेड पुस्तक म्हणजे लोकसेवा पब्लिकेशन. ठीक आहे, लोकसेवाचा ठीक आहे 21,000 क्वेश्चन सेटवाला क्वेश्चन सेट घ्यायचा. याच्यात ॲनालिसिस नाही, पण सर्व परीक्षेचे वेगवेगळ्या टॉपिकवरचे प्रश्न दिले आहे. एक कंबाईनचंच ॲनालिसिस आहे. या स्पेशल कंबाईन परीक्षा जेवढ्या झाल्या ठीक आहे, तर त्याच्यावर कंबाईनचं ॲनालिसिसवाला क्वेश्चन सेट आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर आणि तेच उत्तर काहून त्याचं ॲनालिसिस दिलं. PSI STIचा कंबाईनचा ॲनालिसिसवाला क्वेश्चन सेट घ्या, या त्याच्यात अजून एक्स्ट्रा नॉलेज भेटते. त्याच्यानंतर 21,000 क्वेश्चन सेट घ्या लोकसेवा पब्लिकेशनचा, त्याच्यात सर्व MPSCच्या जेवढ्या परीक्षा आहेत त्याच्यात टॉपिकनुसार आलेले प्रश्न भेटते. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मराठी इंग्रजीचा क्वेश्चन सेट आहे लोकसेवाचा. ठीक आहे, मराठी इंग्रजी. ठीक आहे, सर्व जवळपास 1991 पासूनचे प्रश्न आहे याच्यात. तर ह्या प्रश्नसंच घ्या, ह्या मेन्सले कामी येते. इतर सर्व परीक्षेत तुम्हाला सांगतो याच्यातलेच प्रश्न उतरते नाही, काही कॉपी राहते, जशान तशी कॉपी जशी उचलते आणि पेस्ट करते. म्हणून क्वेश्चन सेट वाचा भाऊ. माझ्या मतानं तर अभ्यास करणाऱ्यानं पहिल्यांदा प्रश्नच पाहिले, कारण हे तुम्हाला 10वीपर्यंत झालं आहे. डायरेक्ट प्रश्न पहा. हे प्रश्न वाचले का तुम्हाला डायरेक्ट, नाही तर एक वेळा पहिले सर्व विषय वाचून घ्या. ठीक आहे, जे नवीन पोरं आहे त्याला सांगून राहिले एक वेळा नवीन. ठीक आहे, एक वेळा सगळ्या विषयावर रिव्हिजन मारू, एक वेळा ठीक आहे वाचून घ्या, रीडिंग करून घ्या. सुरुवातीला कोणताही विषय वाचायला वेळ लागते, समजायला वेळ लागते, समजून घ्या. दुसऱ्या रिडिंगले वेळ कमी होते, तिसऱ्या रिडिंगले अजून कमी होते, चौथ्या रिडिंग पिच्छे वेळ कमी लागते, रिव्हिजनले मग भक्का डोक्यात जाते आणि अनकॉन्शियस माइंडमध्ये फिट राहते. परीक्षेला जायच्या अगोदर सगळ्यात पहिले रिव्हिजन झाली पाहिजे. जर रिव्हिजन नाही झाली शेवटल्या 8-9 दिवसात तुमची सगळ्या विषयावरून, तर तुम्ही परीक्षेला गेल्यावर तुमचा 1 नंबर कॉकटेल होणार म्हणजे होणार, सत्यानाश ठरला आहे. म्हणून रिव्हिजन खूप आवश्यक आहे. म्हणून ह्या मेन्सले कामी येते. ठीक आहे, ह्या इतर कोणत्याही परीक्षेला फॉरेस्टले कामी येते. आणि हे जे आहे तर हे तर राज्यसेवा आणि कंबाईनले कामी येतेच येते. म्हणून हे क्वेश्चन घ्या. ठीक आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा चोरमोले सरांचा ॲनालिसिसवाला आहे तो घ्या. तर असे क्वेश्चन सेट घेणं आवश्यक आहे. म्हणून क्वेश्चन सेट तुम्ही घ्या असं म्हणलं म्या, त्याच्याशिवाय इलाज नाही. पॉलिटीसाठी ठीक आहे एक वेळ लक्ष्मीकांत वाचा. आता वेळ नाही लक्ष्मीकांत वाचाले तर ठीक आहे रंजन कोयंबे सरांचं स्वस्त पुस्तक आहे ते वाचा. आणि मग एकनाथ पाटलाचा ठोकाय वाचा. घोटून टाका, घोटून पुरा 2-3-4 वेळा पिन्ना मारा. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राले 2च पुस्तकं डॉन आहे भाऊ, 2च पुस्तकं डॉन आहे. याच्या पड्याल काहीच वाचायचं नाही. एक वाचायचं भगीरथ प्रकाशन रंजन कोयंबे सरांचं पुस्तक. ठीक आहे, रंजन कोयंबे सरांचं. आणि त्याच्या नोट्स काढायच्या लेको. पहिल्या पंचवार्षिक योजनेत काय झालं, दुसऱ्या म्हणजे महागाई कशी वाढते, बेरोजगारीचे प्रकार, ट्री डायग्राम त्याची आपल्या नोट्स काढायच्या का, जेणेकरून आपल्याला वाचायला सोपं गेलं पाहिजे. पण आता का करायचं, आता काही नाही. आता कुठं नोट्स फोट काढायला वेळ, आता भडकाऊ भट्टी सुस्तीत न करून नुसता वाच.
वाच, हायलाईट कर, वाच, हायलाईट कर. फक्त ज्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहे आणि आपल्या लक्षात नाही राहून राहिल्या त्याच्यावर फोकस कर. इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला काय विचारते तर आपल्याला ॲडम स्मिथचे थेरम नाही विचारत. बीकॉमचं आपल्याला काहीच इकॉनॉमिक्स नाही, लेन नाही देणं नाही. आपल्याला फक्त महागाई कशी वाढते, महागाई कशी कमी होते ते कोण ठरवते, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर त्याच्यावर तर कोण आहे, नीती आयोग. नीती आयोगाचं काम काय आहे, NDCचं काम काय आहे, पंचवार्षिक योजना पंचवार्षिक योजनेमुळे भारताचं डेव्हलपमेंट कसं झालं, त्याचं योगदान कसं आहे. ठीक आहे, रिझर्व्ह बँकेचं काम कसं आहे, इतर बँकावर कसे नियंत्रण ठेवते रिझर्व्ह बँक, हे सगळं 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 आपल्याला त्याच्यात आहे भाऊ. ठीक आहे, आणि हे त्याच्यात आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दारिद्र्याचं प्रमाण किती आहे ते कोण ठरवते, त्यासाठी कोणत्या समित्या नेमल्या, कोणत्या समित्यानं भारतातल्या लोकांचं या ठीक आहे या लाईनच्या पेक्षा कमी उत्पन्न असेल तर त्याले आपण दारिद्र्य रेषेखालील लोक, बिलो पॉवर्टी लाईन म्हणू. हे सगळं त्याच्यात त्या रेषा किती रुपये महिन्याचं उत्पन्न असन तर त्याले दारिद्र्य रेषेखालील लोक म्हणण्यात येईल. शहरातले किती, खेड्यातले किती, खेड्यातली रेषा वेगळी आहे, शहरातली रेषा वेगळी आहे. महागाईचे ठीक आहे, बेरोजगारीचे प्रकार आहे. ठीक आहे, प्रच्छिन्न बेरोजगारी. ठीक आहे, त्याच्यानंतर हंगामी बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी, लय बेरोजगारीचे प्रकार आहेत. हे बेरोजगारीचे प्रकार वाचा, त्याच्यावर जोड्या लावा प्रश्न विचारते. त्याच्यानंतर भारताचा आयात निर्यात, भारताचं बजेट कोण तयार करते, कसं तयार करते, त्या बजेटचे प्रकार. ठीक आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये शिकायच्या आहे. ठीक आहे, पंचवार्षिक योजना, ठीक आहे, अर्थशास्त्राचे क्षेत्र बित्र सब रंजन कोयंबे वाचा. आणि एक वाचा, ठीक आहे, एक वाचा दीपस्तंभ. काय म्हटलं, दीपस्तंभचं देसले सर, कोणते सर, देसले सरांचा पेपर 1. त्याचा जो पेपर 2 नाही घ्यायचा, पेपर 2 मेन्ससाठी मानव संसाधन व विकास याच्यासाठी कामी आहे, पेपर 1 कामी आहे. तो 1 पेपर घ्या. हे कलर पुस्तक आहे, जबरदस्त पुस्तक आहे, तुम्हाला पट्ट इकॉनॉमिक डोक्यात जाते. पण पहिले एक रंजन कोयंबेवर रीडिंग मारून घे जा. हे दोन्ही पुस्तकं वाचायला पाहिजे मायामतानं. आणि एक इकॉनॉमिकल सर्वे ऑफ इंडिया येते, त्याच्यावर एक ओव्हरलुक किंवा मग त्याच्या नोट्स टाईप एक पुस्तक येते, ते वाचायचं. तर ते PD प्रतियोगिता दर्पणचा इकॉनॉमिकल इश्यू येते इयरली, त्याच्यावर महत्त्वाच्या टॉपिकवर हायलाईट करून घ्यायची. ठीक आहे, तर ते इयरली येते, 360 रुपयाचं पुस्तक येते PD. तर ते PD तुमच्याकडं असलं पाहिजे इयरली. प्रत्येक वर्षाचं येते, ते घ्यायचं. तर भारताची अर्थव्यवस्था कुठं खड्ड्यात चालली, वरतं चालली, मसनात चालली का कुठं चालली, हे सगळे ते पुस्तक सांगते तुम्हाला. पण त्याच्यावर जे महत्त्वाचे टॉपिक आहे आपल्याला वयखाली येते वाचता. पण थोडंसं जास्त नॉलेज असलेलं कधी चांगलं. विषय काय आहे का, जे पोट्टे राज्यसेवेचा अभ्यास करते त्याला बी नोकरीची गरज असते. आणि हे डोंबडं का करते, राज्यसेवेचा फॉर्म भरते आणि PSIचा फॉर्म भरते. हे अभ्यास राज्यसेवेचा करते, त्याच्यामुळे त्याच्या वाचण्यात जास्त पुस्तक जाते. ते 2-3 परीक्षा लेखाचं ठीक आहे जास्त दिले राहते, जास्त पुस्तक वाचले राहते. तुम्हाला सांगतो, जेव्हा कंबाईनच्या परीक्षेला जेव्हा जास्तीचे प्रश्न आतमधले खोलावरचे येते तर ह्या पोट्टेला येते. जे नुसतं PSI STIची प्रिलिमचा अभ्यास करते त्याला त्या प्रश्नाचे उत्तर येत नाही. याचा डोंगा इथं 5 मार्कांनी डुबते. ते पोट्ट 5 मार्कांनी लीड घेऊन समोर राहते राज्यसेवेचं. म्हणून जे पोट्टे राज्यसेवेचा अभ्यास करते त्याचा इझिलीच PSIचा अभ्यास रिझल्ट येते. तर मग त्याला नोकरीची गरज आहे तर तो PSIला बी धावते, कारण त्याला गरज आहे ना. म्हणून नुसता कंबाईनवर फोकस ठेवू नका, राज्यसेवेचा अभ्यास करा. आतमधले प्रश्न आले तुम्ही 4-5 मार्कांना लीडवरच राहा. म्हणून ठीक आहे, जेव्हाही जे पोट्टे नवीन आहे ठीक आहे त्यानं हे परीक्षेचा अभ्यास जी-जान लावून करा. पण समोरची परीक्षा नाही तर रिझल्ट आला तर जो स्पॅन खाली राहते मनात, ठीक आहे, जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून तर डिसेंबरपर्यंत ठीक आहे, त्या स्पॅनमध्ये जे ठीक आहे पुस्तक आहे ऑथेंटिक ते पुरे वाचून टाका. सुस्ती करू नका. शांततेच्या काळात शस्त्र पाजून असले पाहिजे आपले, कारण युद्ध करायच्या वेळेस ठीक आहे असं भंगार काम नाही झालं पाहिजे. ढोबार आपले तलवार काढली का युद्धाले भिल्लो असं आहे भाऊ. म्हणून इकॉनॉमिक्ससाठी ठीक आहे, इकॉनॉमिक्ससाठी ठीक आहे 13-14 प्रश्नाचं इकॉनॉमिक्स येते. ठीक आहे, कवातच 15 ते 16 प्रश्नसुद्धा इकॉनॉमिक्सवर येते. ठीक आहे, तर हे जे आहे त्याचं ठरून आहे 14-15च्या रेंजमध्ये सगळे सब्जेक्ट चालते. ठीक आहे, तर इकॉनॉमिक्स ठीक आहे, इकॉनॉमिक्स रंजन कोयंबे. तर इकॉनॉमिक्स रंजन कोयंबेचं पुस्तक वाचा आणि देशले सरांचं वाचा. ठीक आहे, म्हणजे तिसरा टॉपिक झाला आपला ठीक आहे इकॉनॉमिक्स. मी तुम्हाला पुस्तकं सांगून राहिलो. ठीक आहे, हे बरोबर नुसतं रिव्हिजन मारा. ठीक आहे, एकनाथ पाटलाच्या ठोक्यातलं नका वाचू इकॉनॉमिक्स. ठीक आहे, भूगोल वाचा, पॉलिटी वाचा. ठीक आहे, त्याच्यानंतर इतिहास वाचा. पण मात्र इकॉनॉमिक्स रंजन कोयंबे आणि देशले सराचंच वाचा. ठीक आहे, आणि मग लागन तर त्याच्यात तुम्हाला नोट्ससारखं वाटत असाल तर तुम्ही त्याच्यातून वाचू शकता एकनाथ पाटलाच्या ठोक्यातून. मग त्याच्यानंतर ठीक आहे चौथा टॉपिक आहे विज्ञान.
अरे बापा, ह्या विज्ञानचा तर तमाशाच आहे का. डॉक्टर लोकायले काही प्रश्न नाही आहेत. एवढे आयोग खतरनाक विचारते. मागच्या 2-3 वर्षापासून तर ते पुस्तकात बी नाही सापडत. डॉक्टरली बी कवा विचार करायला लावते असे प्रश्न येते. मग का करता बंद्या महाराष्ट्रात? मग कोणालाच नाही येत. जे MBBSचं पोटर राहीन त्याला आलं तर येईन. आता ह्या विज्ञानमध्ये तुम्हाला काय येते? विज्ञानमध्ये फिजिक्स, ठीक आहे, त्याच्यानंतर केमिस्ट्री, ठीक आहे, केमिस्ट्री आणि केमिस्ट्री, त्याच्यानंतर आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र, मानवी शरीरशास्त्र, ठीक आहे, मानवी शरीरशास्त्र, ठीक आहे, आहारशास्त्र, ठीक आहे, ठीक आहे, आरोग्यशास्त्र, ठीक आहे, ठीक आहे, आरोग्यशास्त्र, त्याच्यानंतर प्राणीशास्त्र, ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्र, ठीक आहे, वनस्पतीशास्त्र, त्याच्यानंतर जीवशास्त्र, ठीक आहे. का शास्त्र होय का होय ठीक आहे, बॉटनी, झूलॉजी, ठीक आहे, बॉटनी, झूलॉजी हे सगळंच आहे आपल्याला. तर याचं बेसिक आहे. मानवी शरीरशास्त्र म्हणजे मेंदूचं काम काय आहे, ठीक आहे, लंगचं काम काय आहे, किडण्याचं काम आहे, रक्ताचं काम काय आहे, लिव्हरचं काम काय आहे, ठीक आहे, हाडाचं काम काय आहे, ठीक आहे. हाडे शरीराला आकार देण्यासाठी आहे आतमध्ये, ठीक आहे. हे कवटी आहे, हे कवटीचं संरक्षण, मेंदूला संरक्षण द्यायचं काम आहे. आतमधल्या मेंदूचं काम काय आहे, हे बडा मेंदू इधर आहे, छोटा मेंदू इधर आहे, हे मस्तिष्क स्तंभ, स्पायनल कॉर्डचं काम आहे. हे सर्व आपल्याला शिकायचं आहे. रक्ताचं काम काय आहे, फुफ्फुसाचं काम काय आहे, लंगचं, ठीक आहे. तर हे आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मानवी शरीरशास्त्र, आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, ठीक आहे, हे सर्व आपल्याला रोग कोणते होते, का होते, जीवाणूजन्य कोणते, विषाणूजन्य कोणते, ठीक आहे, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणते रोग होते, कोणते जीवनसत्व योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे, जास्त झालेत कोणते जीवनसत्व, किंवा अजून कोणते व्हिटॅमिन जास्त झाले किंवा कमी झाले त्याच्यापासून रोग कोणते होते, मानवी शरीराची रचना, ठीक आहे, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, त्याच्यात लय आहे, ठीक आहे, थॅलोफायटा, बायोफायटा, अमकोफायटा, ढमकोफायटा, शिलेंटेराटा, पोरीफेरा, प्रोटोझोआ, त्याच्यात कोणते प्राणी येते ते पुरे पाठ करायचे, काही इलाज नाही आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, पण फिजिक्स, केमिस्ट्री हे सगळे विषय विज्ञानाचे समजून घ्या. याच्यावर 13 ते 14 प्रश्न दरवर्षी येते सायन्सवर, ठीक आहे. म्हणून सायन्ससाठी भस्केचं पुस्तक वापरा, ठीक आहे. भस्के आहे आणि एक कोलते आहे, ठीक आहे. भस्के, कोलते आणि ठीक आहे, कोलते तर ठीक आहे. भस्केचं सरांचं वाचा, नवीन आलेला आहे कलर. कोलते सरांचं चांगलं आहे. आणि रंजन कोयंबे सरांचं विज्ञान तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान नाही आहे पण मात्र यानं चांगलं पुस्तक लिहिलं आहे. ते बी एक वेळ वाचलं तर फायद्याचंच आहे. पण आता वेळ नाही आहे तर भस्केच वाचा आणि त्याच्यानंतर एकनाथ पाटलाच्या ठोकळ्यातलं वाचा. बस विषय क्लोज करा, खतम करा. आपलं विज्ञानचं पुस्तक होतं, ठीक आहे. पण ते पुस्तक सध्या मार्केटले नाही आहे, ठीक आहे. काढलं तर मी तुम्हाला यूट्यूबवर सांगतोच, ठीक आहे. पाहून घ्या. मग तिसरा टॉपिक लेखो, ठीक आहे. चौथा टॉपिक विज्ञान. काय? विज्ञान. लक्षात ठेवा, ठीक आहे. मग त्याच्यानंतर 5वा टॉपिक, ठीक आहे. काय? 5वा टॉपिक. मग आता ह्या जो 5वा टॉपिक आहे, तुम्हाला जे वाटलं ते आपल्या ॲप्सवर उपलब्ध आहे. आपली फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा. तिथे MPSC फाउंडेशन बॅचचा कोर्स घ्या याच्यासाठी, ठीक आहे. त्याला अजून 18 महिने लागण पूर्ण सिलेबस कंप्लीट व्हायला. 1 वर्ष ते 18 महिने, कारण त्याच्यात सायन्स आणि पॉलिटी वाच आहे. बाकी भूगोल झाला आहे, इकॉनॉमिक्स झाला आहे, मॅथ्स झाला आहे, रिजनिंग झाला आहे, इंग्लिश झाला आहे, मराठी झाला आहे, ठीक आहे. आता ग्राम प्रशासन, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर इतिहास हे विषय चालू आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे इतिहास. आता इतिहासात आपल्याला, ठीक आहे, आपल्याला इतिहासात, ठीक आहे, आपल्याला काय शिकायचं आहे तर इतिहासात आपल्याला अजिबात प्राचीन आणि मध्ययुगीन नाही पाहायचा. इंग्रज भारतात आले, हे युरोपियन चोट्टे भारतात आले आणि यानं भारताचा तमाशा लावून ठेवला. आणि ह्या इतिहासात आपल्याला शिकायचा आहे आधुनिक भारताचा इतिहास. का शिकायचा आहे? आधुनिक भारताचा इतिहास. आणि आधुनिक भारताचा इतिहास जो आहे भाऊ, ह्या किती मार्काचा आहे? ठीक आहे. आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला, ठीक आहे, 14 प्रश्न, 12 ते 14 प्रश्न येते परीक्षेत, ठीक आहे. रेंज कमी जास्त होत राहते. तर आधुनिक भारताच्या इतिहासात ईस्ट इंडिया कंपनी 86 स्थापन झाली. ईस्ट इंडिया कंपनी हिच्यापासून तर 1947 पर्यंत भारत स्वतंत्र होतपर्यंतचा इतिहास आपल्याला आहे, ठीक आहे. म्हणून हे बरोबर पाहायचं, बरोबर जमवायचं. तुम्हाला सांगतो आधुनिक भारताचा इतिहास, ठीक आहे. तर
याच्यात मध्ययुगीन नाही, म्हणजे मोगल साम्राज्य जे भारतात मुस्लिम कार्यकर्ते आले आणि त्यानं राज्यकर्ते आले आणि त्यानं राज्य केलं, त्याच्या अगोदर प्राचीन इतिहास, हिंदू संस्कृती, हडप्पा, हेगीन काहीच नाही. शिवाजी महाराजाचा सुद्धा इतिहास याच्यात नाही आहे. ठीक आहे. आधुनिक भारतात इंग्रजांना केलेले कायदे, व्हाईसराय, ठीक आहे, गव्हर्नर जनरल, बंगालचा गव्हर्नर, मग बंगालचा गव्हर्नर जनरल, मग भारताचा गव्हर्नर जनरल, मग व्हाईसराय, त्यांच्या काळात झालेले कायदे, त्यानं घेतलेले निर्णय, त्यानं चुकीचे केलेले कायदे, चांगले केलेले कायदे सर्व आपल्याला अभ्यासाले आहे. त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीत 3 जे प्रवाह होते, जहाल, मवाळ, जहाल आणि गांधीयुग. त्याच्यानंतर त्याचे अधिवेशन, सर्वाधिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, ठीक आहे, कोणत्या अधिवेशनात कोणता ठराव पारित झाला, त्याची स्थापना केव्हा झाली, पहिलं अधिवेशन कुठं होणार होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर जहाल क्रांतिकारक व त्यानं केलेल्या हत्या, त्या हत्या कोणाची केली, कुठं केली, का केली, हे सर्व आपल्याला अभ्यास. आणि महाराष्ट्राची सामाजिक चळवळ. तर याच्यात, ठीक आहे, या इतिहासात तुम्हाला सांगतो, याच्यात भारताच्या आधुनिक भारताचा इतिहास, ठीक आहे, आधुनिक भारताचा जो इतिहास आहे, या आधुनिक भारताच्या इतिहासावर येते 6 ते 7 प्रश्न आणि उरलेले 6 ते 7 प्रश्न हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीवर येते. ठीक आहे. मग त्याच्यात, ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं कार्य, ठीक आहे, त्याच्यानंतर, ठीक आहे, कर्वे साहेबांनी केलेलं कार्य, पंडिता रमाबाईनं केलेलं कार्य, अनुताई वाघनं केलेलं कार्य, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात गोपाळ गणेश आगरकरांनी केलेलं कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य, त्यांच्या संस्था, त्यांचे पुस्तकं, काही बी विचारू शकते. ठीक आहे. महाराष्ट्रात वृत्तपत्र चळवळ, त्याचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, हे सर्व विषय त्याच्यात आले. ठीक आहे. तर हे, ठीक आहे, अभ्यासाला आपल्याला हे 6 ते 7 प्रश्न महाराष्ट्राच्या याच्यावर येते आणि 6 ते 7 प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासावर येते. हे फोकस करायचा. हां, ठीक आहे. मग ह्या झाला इतिहास. ठीक आहे. तर इतिहासासाठी पुस्तक कोणतं वाचायचं सर, तर इतिहासासाठी, ठीक आहे, एक आहे बेलेकर आणि ग्रोवर, ठीक आहे, नाही तर मग जयसिंगराव पवारचं निराली प्रकाशनचं पुस्तक आहे. जयसिंगराव पवार, का म्हणून राहिलो मी, जयसिंगराव पवार, ठीक आहे, जयसिंगराव पवार, ठीक आहे, निराली प्रकाशन, ठीक आहे, हे चांगलं पुस्तक आहे. नाही तर मग, ठीक आहे, बेलेकर, ठीक आहे, बेलेकर अँड ग्रोवर, ठीक आहे, हे मराठी अनुवाद केला आहे, हे पुस्तक वाचा. ह्या 2 पैकी एक पुस्तक वाचा आधुनिक भारतासाठी. ठीक आहे. आता वेळ नाही सर, आम्ही का वाचू, एकनाथ पाटलाचा ठोका आहे, मी म्हणेन पुरा रिपीट मारा, सुस्तीच करू नका. ठीक आहे. मग जयसिंगराव पवार आणि बेलेकर. त्याच्यानंतर, ठीक आहे, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्ही एक वेळा, ठीक आहे, हे पुस्तक वाचणार. हे भारताच्यासाठी आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहासासाठी हे वाचा. जयसिंगराव पवार, निराली प्रकाशन, मोठवाला, छोटं नाही बे, आणि ग्रोवर अँड बेलेकर. त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी पुस्तक अनिल कठारे, 1 नंबर पुस्तक आहे अनिल कठारे. ठीक आहे. आणि दुसरं तुम्हाला वाचायचं असन तर त्याच्यानंतर गाठाळ, ठीक आहे, गाठाळ यांचं पुस्तक, या सरांचं पुस्तक. या 2 पैकी एक वाचलं तरी चालेल सध्याचं. ठीक आहे. एकच वाचा, पण एक वाचायला वेळ नसन तर मग एकनाथ पाटलाचा ठोका आहे. पण हे 2, याच्यातलं एक पुस्तक हे आणि याच्यातलं एक पुस्तक हे, याच्यावर वाचन झालंच पाहिजे 2-3 वेळा परीक्षेला जायच्या अगोदर. तर 1-2 वेळा वाचलं का तुम्हाला त्याच्यातलं हायलाईट केलेलं लक्षातच येते. काही अनकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या शेव राहते, परीक्षेत प्रश्न पाहिल्यावर तडकन आपल्या लक्षात येते. म्हणून हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो, ठीक आहे, तर हे बरोबर जमवा भाऊ. हे जर तुम्ही बरोबर जमवलं तरच आपला विषय पार होईल, नाही तर आपला बेडा काही पार होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून, ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो का बरोबर जमवान, बरोबर पहा. ठीक आहे. तर असं आहे ते. ठीक आहे. तर ह्या घोय तुमच्या लक्षात आला पाहिजे, नाही तर सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. मग, ठीक आहे, हे झाले इतिहासाचे पुस्तक. मग आता त्याच्यानंतर, ठीक आहे, आता त्याच्यानंतर 6वा टॉपिक आहे. ठीक आहे. 6वा टॉपिक आहे मॅथ अँड लॉजिकल रिझनिंग. आता मॅथ आणि लॉजिकल रिझनिंगसाठी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, बुद्धिमत्ता. आता हे लॉजिकल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता. याच्यात ब्लड रिलेशन, ठीक आहे, आजकाल खतरनाक ब्लड रिलेशन येते. ते माया आत्याच्या, ठीक आहे, भावाची पोरगी माई कोण, असे 65 प्रश्न बंद झाले. तुझी बहीण होईन डोंबड्यात, हे तुझ्या आत्याच्या भावाची पोरगी तुझी बहीण होईन. ठीक आहे. हे ढोबर प्रश्न बंद झाले. ए अधिक बी बरोबर ए ही बीचे वडील आहे, ए वजा बी ए ही बीची आई आहे. ठीक आहे. असे प्रश्न येते. त्याच्यात P + Q भागीला R अधिक,
ठीक आहे टी, तर पीचं टीशी रिलेशन काय, असे डोंबळे प्रश्न विचारते. ब्लड रिलेशन झालं, ते झेंडीमुंडीचा खडावालं झालं, आकृत्या एकामेकात लपल्या झालं, चिटोऱ्याचं, ठीक आहे चिटोऱ्या असं कागदाच्या गुंडाळ्या केल्या आणि इकडून कोणत्यातून फाडलं तर उघडल्यावर कसं दिसन, ठीक आहे ते मिरर इमेजेस, ठीक आहे लय आहे त्याच्यात, ABCD पॅटर्न, संख्याचे पॅटर्न, असे अनेक बुद्धिमत्तार प्रश्न येते. याच्यासाठी एक पुस्तक आहे जबरदस्त मराठीत तुम्हाला अभिनव प्रकाशनचं, हे पुस्तक, ठीक आहे याची प्रॅक्टिस करा. परीक्षेत आलेली बी दिलेली आहे, पॅटर्न दिलेले आहे, सोडून दिलेले आहे, ठीक आहे. नाहीतर ज्याला इंग्लिश जमते ते एक नंबर पुस्तक आहे, ठीक आहे 1 नंबर पुस्तक आहे. ज्याला जमते त्यानं ते करा, ठीक आहे. पण ते इंग्लिशमध्ये येते, ठीक आहे. एच चांद पब्लिकेशनचंच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं, ठीक आहे मॅथ्ससाठी, ठीक आहे मॅथ्ससाठी कोकिया आहे, ठीक आहे कोकिया प्रकाशन आहे. त्याच्यानंतर अभिनव प्रकाशन, पुन्हा अनिल अंकलगीचं हे पुस्तक आहे, अनिल अंकलगी, ठीक आहे कोकिया. पण हे पुस्तक एव्हरग्रीन आहे, अनिल अंकलगी, कोकिया, फास्टॅग लय आहे बुद्धिमत्ताचे आलेले, कोकिया आहे. त्याच्यानंतर पंढरीनाथ राणे आहे, पंढरीनाथ राणे, ठीक आहे याच्यात कठीण कठीण ग्रंथ आहे, ठीक आहे कोकिया प्रकाशन आहे, हे वाचा, ठीक आहे. तर तुम्ही हे वाचू शकता. आणि इंग्लिशमध्ये एक मोठं पुस्तक येते, ठीक आहे, तर ते वाचणं आवश्यकच आहे, ठीक आहे. आणि जे पोट्टे, ठीक आहे ज्या पोट्ट्याला मराठी समजत नाही त्यांना RS अग्रवाल सरांचं पुस्तक वाचा, ठीक आहे. ते मोठं पुस्तक येते, त्याच्यात व्हर्बल आणि नॉन व्हर्बल, ठीक आहे ॲप्टिट्यूड, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल, ठीक आहे दोन्हीचं त्याच्यात कंबाईनचं येते, सेपरेट येते, लॉजिकल रिजनिंगचं वेगळे आणि ॲप्टिट्यूडचं वेगळं. तर ते वाचा, ज्याला इंग्लिश जमते त्यानं ते वाचा, ते तर शिशातली बी कामी येते, ठीक आहे. तर हे जबरदस्त आहे, ठीक आहे. आलेले परीक्षेतले प्रश्न सोडवा जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. कोकिया प्रकाशन आहे, पंढरीनाथ राणे आहे, मार्केटमधले कोणतेही 2-2 पुस्तकं घ्या ना बे मॅथचे. ऑन प्रॅक्टिस का करायची, तर रोज, ठीक आहे जे पोरं त्याचे क्लासेस वासेस झाले आहेत त्यांचे टाईम आहे 11 ते 12 तास रोज अभ्यास झाला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यात का करायचं, त्याच्यात तुम्ही स्ट्रॅटर्जी पहा का सांगून राहिलो मी लेको. त्याच्यात सकाळी 4-5 तास एक सब्जेक्ट चालवा, संध्याकाळी दुसरा सब्जेक्ट चालवा. म्हणजे हे जे सब्जेक्ट आहे याच्यातले तुम्हाला 2 सब्जेक्ट वाचत आहे याचं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटते. त्याच्यानंतर मॅथ, एक दिवस मॅथ 1.5 तास आणि दुसरे 1.5 ते 2 तास, आणि एक दिवस रिजनिंग, एक दिवस मॅथ एक दिवस रिजनिंग, एक दिवस मॅथ एक दिवस रिजनिंग. म्हणजे तुमचे 3 सब्जेक्ट चालू आहे रोज, 2 GSचे 1 मॅथचा. आणि बोर झालं तुम्हाला, असं वाटून मला इतिहास लयच बोर झालं, आता जमूनच नाही राहिलं, डोक्यातच नाही चाललं, तर चालू घडामोडी वाचा, ठीक आहे. मग 4 सब्जेक्ट होऊन राहिले बे ॲट ए टाईम. सब्जेक्ट आहे, टॉपिक आहे 7 आणि 4 सब्जेक्ट रोज चालू आहेत. चालू घडामोडी, मॅथ रिजनिंग आणि 2 GSचे टॉपिक. GSचे टॉपिक टार्गेट ठेवून 2-2 टॉपिक रोज चालवा. सकाळी 5 तास GSले, संध्याकाळी 5 तास GSले, 1.5 तास मॅथले आणि 1 तास चालू घडामोडीले. खतम. 12-13 तासाचा शेड्यूल खतम. जे पोरं क्लास करत आहे त्यानं 1 तास, ठीक आहे 1 तास मॅथले द्यायचा, रोज 1 तास मॅथले द्यायचा आणि 1 GSचा सब्जेक्ट चालवायचा, 1 GSचा सब्जेक्ट, ठीक आहे रोज, ठीक आहे. त्याच्याशिवाय इलाज नाही भाऊ, ठीक आहे. तर हे तुम्हाला जे सांगितलं ते करा, मी जेवढं सांगून राहिलो तेवढं. त्याच्यानंतर, ठीक आहे 7वा टॉपिक काय आहे, ठीक आहे का म्हटलं 7वा टॉपिक काय आहे, तर 7वा टॉपिक आहे करंट. काय आहे करंट, चालू घडामोडी, ठीक आहे. काय आहे चालू घडामोडी. याच्यात आपलं बुलेट आहे, आता बुलेट नवीन येईन, ते आलं का मी सांगतोच. सध्या मार्केटले बरेचसे पुस्तकं आहे. याच्यासाठी माझ्या मतानं 2 मंथली मॅगझिन वाचायला पाहिजेत, ठीक आहे. म्हणून त्या मॅगझिन वाचायच्या. एक वाचायचं बुलेटिन, ठीक आहे, आणि एक वाचायचं, ठीक आहे परिक्रमा. हे 2 मॅगझिन वाचत चला. हिंदी वाचायची असेल तर प्रतियोगिता दर्पण आणि क्रोनिकल, ठीक आहे. हिंदीतले 3 खतरनाक मॅगझिन आहे. एक आहे कुरुक्षेत्र, काय कुरुक्षेत्र, हे वाचा. दुसरं वाचा क्रोनिकल, ठीक आहे क्रोनिकल, ठीक आहे. आणि एक येते तिसरं पिढी प्रतियोगिता दर्पण. याच्यापैकी कोणते 2 मॅगझिन वाचायचे. आणि मराठीत वाचायचं असेल तर परिक्रमा वाचा, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बुलेटिन वाचा, ठीक आहे. हे 2, ठीक आहे, हे 2 वाचा, ठीक आहे. हे 2 वाचले तरी चालेल, हे नाही वाचले तरी चालेल, नाही तर मग हे वाचा, ठीक आहे. एव्हरग्रीन आहे. याच्यातूनच तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास होते. वाचत जाणे, ठीक आहे. आणि मग सगळ्यात शेवटी, ठीक आहे, आपण चालू घडामोडीचं
ठीक आहे, 1 महिन्याच्या अगोदर पुस्तक घ्यायचं, 1 महिन्याच्या अगोदर पेपरच्या, आणि त्याच्यावर 2 वेळा रिव्हिजन मारून टाकायचे. हे सगळे त्याच्यात कवर होऊन जाते. ठीक आहे. आणि बाकी हे जे आहे ते त्याच्यावर थोडं थोडं हायलाईट पोर्शन करत जायचे वाचताना, आणि जेव्हा बोर झालं तेव्हा वाचायचे. म्हणजे महिन्याभरातल्या बोरिंग टायमिंगमध्ये हे मॅगझिन वाचायचे. मॅगझिनले सेपरेट वे द्यायचा नाही, समजलं का? सेपरेट वे नाही द्यायचा, हे समजून घ्या. चालले तिथं, ठीक आहे, हौशे गौशे नवशेवाले. तर आता त्याच्यानंतर, ठीक आहे, आता त्याच्यानंतर तुम्ही का करा, ठीक आहे, तर हे 6 आणि ह्या 7वा टॉपिक करंट. ठीक आहे, का म्हटलं? करंट. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो, ठीक आहे का, करंटवर किती मार्क येते? तर 15 प्रश्न करंटवर येते. आणि मॅथवर किती येते? 15 प्रश्न येते. त्याच्यात 10 प्रश्न रिझनिंगवरच राहते. किती प्रश्न? म्हणून रिझनिंग करणं आवश्यक आहे. तर हे टॉपिक आहे, याच्या पड्याला पेपर जाणार नाही. हे टॉपिक तुम्ही करा, चांगला अभ्यास करा. लेको निवाड पडला पाहिजे डोंबरेव तुमचा, असं मला वाटते मनातून. लेको भोपाल्या कमी करा आणि फुल अभ्यास करा. मोबाईल गिबाईल स्विच ऑफ करून ठेवा लायब्ररीत डुकरेव. ठीक आहे, नाही तर कुचकू मारीन खलबत्त्यात आता का रिझल्ट आला नाही तर आर्या पार करून टाकायचं. साल्याले तलवारीचा चाकू झाला चालती तर मरता मरता. ठीक आहे, रात्रंदिवस अभ्यास करा, रात्रंदिवस एक करा. ठीक आहे, अशी फुकट नाही भेटत. तो अलादीनचा चिराग नाही होय, घासला का अलादीन निघते. हुकुम मेरे आका क्या होना तुमको, एक PSI दे दे. असं फुकट नाही भेटत PSI डोंबड्या. तर हे पाय, ठीक आहे, अभ्यास कर आणि टार्गेट ठेव. ठीक आहे, मी सांगितलं का तुम्ही का करायला पाहिजे. एकनाथ पाटलाचा ठोकाय वारंवार वाचा, आलेले प्रश्न वाचा. ठीक आहे, त्याच्यानंतर महिन्याच्या शेवटल्या महिन्यात अल्टरनेट 1 दिवसाआड, ठीक आहे, बऱ्याचशा टेलिग्राम चॅनलवर त्याच्या अकॅडमीचे टेस्ट पेपर येतात. ते डाउनलोड करा आणि ते सोडून पहा. चांगली टेस्ट सिरीज लावा, चांगल्या क्वालिटीचे. म्हणजे त्यानं आयोगाची क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. एकदम टॉप पेपर बी येत नाही आयोगाचा. लेवल येते एक आयोगाची, त्या लेवलनं प्रश्नपत्रिका काढणारे जुन्या प्रश्नपत्रिका पहा त्या अकॅडमीच्या, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. म्हणून दररोज एका पेपरची किंवा 1 दिवसाआड एका पेपरची कमीत कमी 15 ते 20 पेपरवर तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. प्रॅक्टिस OMR शीटवरच करा. ठीक आहे, ठीक आहे, पेपर सोडून पहा. ज्या टॉपिकमध्ये कमी मार्क मिळते तो टॉपिक डबल वाचा. ठीक आहे, टॉपिकवर वारंवार रिव्हिजन करा, पहा. ठीक आहे, रिव्हिजन वाचणे, रिव्हिजन करणे. ठीक आहे, कमीत कमी पुस्तकं वाचणे, जे पुस्तक आहे त्याच्यावरच रिव्हिजन मारणे. आणि शेवटल्या महिन्यात, ठीक आहे, ठीक आहे, पेपरची प्रॅक्टिस पेपर पॅटर्ननुसार करणे. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे भाऊ. या फेजनं जा तुम्ही, नाही रिझल्ट येईल तर मी जिवंत आहे इथं. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे पेपरची प्रॅक्टिस. कितीक बी अभ्यास करा, रिझल्ट येणार नाही. डायरेक्ट परीक्षेला गेला का तो टेमलं तेच येते. मला वेळ नाही पुरला बे, माझे शेवटले 20 प्रश्न वाचायच राहिले. अबे डुकऱ्या, तुनं पेपरची प्रॅक्टिस नाही केली. एवढी प्रॅक्टिस करून मी 4-5 सिली मिस्टेक होते, ह्या नाही झाल्या पाहिजे. हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, म्हणून हे जे टॉपिक आहे हे टॉपिक पहिले अभ्यास करा, वारंवार रिव्हिजन करा, त्याचं मनन करा, चिंतन करा. चहाने बी केलं तर टाईमपास. ह्या माझ्यासमोर ते बसली होती लेखा, लटागिटा तिनं मोकळ्या सोडल्या होत्या. आज तर लाल कलरचा ड्रेस घालून होती, अशी मस्त दिसत होती. असं वाटते याच्या कुबड्यावर लात माराव. ठीक आहे, अबे अभ्यास करणं डोंबड्या, त्या बापानं कायले पाठवलं इथं डुकऱ्या. तर हे जे आहे, तर हे जे सांगून राहिलो त्याच्यावर फोकस करा आणि भोपाल्या कमी करा. मोबाईल स्विच ऑफ ठेवा, लायब्ररीत जेव्हा काम पडलं तेव्हाच वापरा. कोणी, ठीक आहे, आपली असं नाही एखादी जवळची तील सांगून द्या मला एवढ्या वेळ राहते. मॅसेजवर टीचिंग करत बसू नका. ते काय 3-3 तास बर्बाद नका करू. ठीक आहे, इथून का पोस्ट भेटली, 3 वर्ष 2 वर्ष मेहनत करा आणि 60 वर्ष सुखात घालवा. ठीक आहे, हे 3 वर्ष एन्जॉय करा, 60 वर्ष दुःखात घालवा, अशी साधी सोपी डेफिनेशन आहे. म्हणून हे पाहून घ्या याचं. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन मारायचा असेल तर मारून घ्या. हा गचकान. ठीक आहे, म्हणून तुम्हाला, ठीक आहे, शुभेच्छा देतो. चांगले अभ्यासाला लागा, जमके भिडा, आर्या पार करून टाका. सालेले आपल्यापाशी वेळ फक्त आणि फक्त 3.5 महिने आहे. कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. सूर्यासारखं चमकाचं असेल तर सूर्यासारखं जाईनं शिकाले को, तरच आपला रिझल्ट येईल. ठीक आहे, त्यात तुमच्या मायबापाले वखरावर उभा असणाऱ्या बापाले आठवा. ठीक आहे, त्या मायले आठवा जी रात्रंदिवस वावरात काम करून राहिली तुमच्यासाठी आणि झिजून राहिली. ठीक आहे, ते तुमच्याकडून अपेक्षा ठेवून आहे. एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवतो का तुम्ही तुमच्या मायबापाचं पाठवलेल्या पैशाचं चित करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.